ओल्या बोंबलाची टिकलवली. त्यासाठी बोंबील चांगले स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता आपण त्यात हळद, काश्मीरी पावडर, आपला घरचा बनवलेला मालवणी मसाला, तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतो, मीठ, कोकमाचा आगळ, आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे सुद्धा आपण यात घालायची आणि नंतर ॲड करायचे. फोडणीला घालायचं आहे म्हणजे छान अशी लसणाची चव उतरते. लसूण असं छान लाल झाला की आपण यात कोथिंबीर सोडायचं आहे. त्यात आपण पाणी ॲड करूया. दोन आमसूल ॲड करायचे आहेत. पिठी ॲड करणार आहे कारण त्याला थोडा दाटसरपणा यायला हवा म्हणून. म्हणजे आमच्या रत्नागिरीमध्ये अशाच प्रकारे टिकलवणी बनवतात. आणि ह्याला थोडंसं 2 मिनटं उकळी आली की ह्याच्यात कोथिंबीर घालून सर्व करूया. मीठ ॲड करते. मीठ आपण थोडंच घालायचं आहे नाहीतर मग खारट होणार. तर आपण अगोदर बोंबलाला लावून घेतले होते मीठ.